नेमकं मत काय आहे जाणून घेऊया. सत्ताधारी विरोधक आपल्या सोबत आहेत आणि MIM बरोबर मध्ये या ठिकाणी उभा आहे. आता हीच परिस्थिती निश्चित छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल की MIM नेमकं काय करतंय आणि सत्ताधाऱ्याला पुन्हा विजय राखता येणार आहे, कारण की प्रत्येक पक्षाची म्हणजे भाजपा आणि काँग्रेस वगळून प्रत्येक पक्षाची 2-2 पक्ष झालेली आहेत. आपल्यासोबत आमदार आहेत. सुरुवात करूया. छत्रपती संभाजीनगरकरांच्या निवडणुकीला त्यावेळेस तुम्ही सामोरं जाल त्यावेळेस तुम्ही संभाजीनगरला काय दिलंय? खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या पायाभूत सवलती ज्या आहे त्याची सर्वात जास्त पायभरणी महायुतीने केलेली आहे. ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेसचाही सर्वात जास्त निधी महानगरपालिकेला देणारे एकमेव मुख्यमंत्री होते ते महायुतीचे देवेंद्रजी फडणवीस होते. नंतर शिंदे साहेबांनी सुद्धा या संभाजीनगरला ज्या पद्धतीने पायाभूत सवलतीसाठी निधी द्यायचा होता तोही निधी दिला आणि त्यामुळे निश्चितपणे एक विकासाच्या संभाजीनगरच्या भूमिकेला ताकद देणारी ही महायुती राहिलेली आहे. अनेक निवडणुका सोबत लढल्यात, अनेक निवडणुका जिंकल्यात आणि निश्चित आम्ही सोबत राहू. राष्ट्रवादीच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्याबद्दल मी बोलणं हे योग्य होणार नाही. केमिकलच्या जोडमध्ये फक्त दोघांचाच जोड दिसतोय. नाही, आदरणीय आमदार केनेकर साहेबांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने आमची जी महायुती आहे ही फेविकॉलचा मजबूत जोडच आहे आणि मग त्या पद्धतीनेच आम्ही लढणार आहोत. सत्ताधारियों ने क्या दिया? शहर के अंदर अभी तो पानी नहीं दिया ये वाले सवाल बहुत लंबी लिस्ट है. देने वालों की बहुत छोटी लिस्ट है. देखिए, पानी नहीं मिला आज तक लोगों को. जो भी काम हुए सड़क के इसके जो बता रहे साहब आमदार साहब के, हमने बहुत बड़ी निधि दी है लेकिन उसके अंदर करप्शन और घोटाला देखेंगे आप तो आज अभी सड़क बन के साल भर नहीं हुआ, सारी सड़कें उखड़ना शुरू हो चुकी है. मागच्या 5 वर्षामध्ये त्या योजनेला ज्या पद्धतीनं गती येऊन ही योजना संपूर्ण नागरिकांचा प्रश्न सुटायला पाहिजे होता त्या पद्धतीनं काहीही झालेलं दिसत नाही. नुसत्या घोषणा करायच्या, नुसत्या गप्पा मारायच्या आणि कृतीत शून्य अशा पद्धतीचं काम चालू आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली आजपर्यंत एवढे कामं दाखवण्यात आले, एवढा निधी लाटला आला, ती स्मार्ट सिटी आज दिसते का? हा सर्वात महत्वाचा प्रश्न हा नागरिकांना पडलेला आहे. कायमस्वरूपी पाण्याची जर तहान भागवायची असेल तर निश्चितपणे ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने कामं केली आणि ती कामं प्रगतीच्या दिशेने नेली महायुतीने आणि त्यामुळे निश्चितपणे डिसेंबरपर्यंत शहराला पाणी चांगल्या पद्धतीने मिळेल. 822 कोटी रुपयाचा विषय यांनी सांगितला. ज्यावेळेस उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस महापालिकेचा हिस्सा 0% होता. 1 रुपया महापालिकेला टाकायचा नव्हता. या सरकारने 822 कोटी रुपयाचं कर्ज या महापालिकेवर तयार केलेलं, ते वाढणार आहे अजून. अशा पद्धतीने त्यांना माहित नाही ती केंद्र शासनाची योजना होती. यांनी 2दा नारळ फोडले पण नारळात पण पाणी आलं नाही आणि नळाला पण. ही योजना जेव्हापासून सुरू झाली, केनेकर साहेब कसं थोडं हवेत असतात, आम्ही महापालिकेत सातत्याने काम केलं आहे. ही योजना सुरू होण्यासाठी पहिल्यांदा मनमोहन सिंगांना भेटायला, काँग्रेसचे पंतप्रधानांना भेटायला जे शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळात मी होतो. जयपाल रेड्डी नगर विकास मंत्री होते, त्यांच्याकडून मंजूर झाले. समांतरचं सांगताय जी योजना मला कंप्लीट करू द्या. खासदार चंद्रकांत खैरे साहेबांच्या अथक प्रयत्नाने ही योजना या शहरासाठी आली. दुर्दैवाने काही लोकांनी त्याच्यामध्ये काड्या करून ती योजना बंद केली. म्हणजे स्पेशली भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे NGO या लोकांनी त्याला कारण नसताना विरोध केला. कुठलीही गोष्ट नसताना योजना मंजूर झाली त्या दिवशी या लोकांनी बोंब मारायला सुरू केली. 550 काड्या केल्या. अजून त्यांना योजनेची पूर्णच माहिती नाही. 3दा स्कीम बदलवली यांनी, 2दा नारळ फोडलं. आम्ही हवेत नाही गेलो, नळात हवाच आली. यांच्यामुळे यांची हवा जेव्हा गेली तेव्हा आम्ही केंद्राकडनं पैसे आणले आणि आज तुम्ही सेट पहा, यांच्या काळात सेट होऊ शकलं नाही. आम्ही पाणी आणलं. हवा सोडायला, हवा भरायला तुम्ही दोघंही 5 वर्षापूर्वी एकच पक्ष. ऐका ना, करोड़ भी देना चाहिए इन्होंने. ये जनता पे भार मत डालो बोलो. आमदार साहब को बोलो वो 822 करोड़ भी महानगर पालिका में तो कुछ भी नहीं हमारे पास में. वो 822 करोड़ भी. ही योजना आमच्या खासदार साहेबांनी मंजूर करून आली. ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर दर आठवड्याला याची बैठक होत होती, याला गती होती. जसं उद्धव साहेबांचा कार्यकाळ संपला त्या दिवसापासून आजपर्यंत काहीही झालं नाही. या योजनेचा खर्च वाढला. 1680 ची 3240 40 कोटी रुपयावर योजना गेली. महापालिकेवर 822 कोटी रुपयाचा खर्च आला आणि आजही योजना मी खात्रीनं आणि जबाबदारीने सांगतो की ही योजना पूर्ण व्हायला अजून कमीत कमी 2 वर्ष लागणार. कमीत कमी. ठीक. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, एका वाक्यात उत्तर द्यायचं. तुमची सत्ता आली तर काय देणार?
आमची सत्ता आली तर या शहराला पिंपरी चिंचवड पुणे या महानगरपालिकेच्या आणि या शहराच्या धर्तीवरती आम्ही पूर्ण विकसित करणार. राष्ट्रवादीची की महायुतीची? महायुती. काय देणार? इथं 100% आमची सत्ता आली तर आमची सत्ता येणार आणि या शहराचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न, जे संभाजीकर नगरचे जे रहिवासी जे टॅक्स भरतात त्यांना सगळ्या मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आणि 24 तास शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार. म्हणजे शिवसेनेची सत्ता की महायुती? महायुतीची. शिवसेनेची की महायुती? महायुतीची. शिवसेनेची की महायुतीची. ज्याच्या शिवसेना आहेत ना, शिवसेना आहेत. महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं प्राथमिक आम्ही जे वचनबद्ध राहू आणि पहिले पाणी देऊ आणि प्रायमरी पाण्याची आणि खऱ्या अर्थाने राहिलेल्या रस्त्यांची आणि निश्चितपणे रोजगाराला बेरोजगाराला रोजगार. तोच प्रश्न, भाजपाची की महायुतीची? महायुतीची. बघा तुम्ही सांभाळून ठेवे. महायुतीची. कोणताही पक्ष सत्तात आला तरी त्याला चालेल, मात्र ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पूर्ण कराव्यात हीच त्याची सर्वसामान्य छत्रपती संभाजीनगरकराची अपेक्षा आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. आता नाशिकमध्ये जाऊया. नाशिकमध्ये